जन्मण्याआधीच मी जाहले गुन्हा कशी, माय सावली तुझीच वाढते तुझ्या कुशी. जन्मण्याआधीच मी जाहले गुन्हा कशी, माय सावली तुझीच वाढते तुझ्या कुशीत. अंतरी तुझ्या निवांत पाहते चराचरा, पंख मोकळे नभात पसरू दे मला जरा. एकदाच जन्म मिळतो घेऊ दे मला जरा. क्या बात आहे. प्रणाली, इथे एक गोष्ट ऍड करावीशी वाटते की जसं हे मराठी गाणं तयार झालं तसं चिंतामणीने आणखी एक थॉट त्याच्यामध्ये आणला की हा जो आवाज आहे हा मुलीचा आवाज आहे. ती म्हणते की मला जन्म घेऊ दे, पण पुरुष तिला म्हणतायत की आता तिला जन्म घेऊ दे. असं एक हिंदी गाणं देखील मिलिंद जोशीकडनं लिहून घेतलं आणि त्यालाही त्याने चाल लावली. चाल एकच आहे, पण त्याच्या मागचा विचार हाच आहे की मराठी गाण्यात ह्या स्त्रियांनी स्त्रियांकरता म्हटलंय, पण आज समाजामध्ये पण कित्येक पुरुषांची जी मानसिकता आहे, कारण पहिल्यांदा मानसिकता बदलायला पाहिजे, तर ती मानसिकता जी आहे ती आम्हा पुरुषांकडनं सगळ्यांना समाजाला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यात मिलिंद जोशीने इतक्या सुंदर, म्हणजे ऍक्च्युअली आपण त्याचं भाषांतर म्हणायला पण हरकत नाही. एक ही मिले जन्म क्यों न ये तुझे मिले, हे इतकं साध्या शब्दात त्यांनी लिहिलं आणि ते हिंदीत पण आम्ही गाणं केलेलं आहे. मैं एक मर्द हूं, बेटा हूं अपनी माँ का, एक नारी का. मैं अपनी माँ की हत्या कैसे कर सकता हूं? एक ही मिले जन्म क्यों न ये तुझे मिले. एक ही मिले जन्म क्यों न ये तुझे मिले. क्यों न आसमान में पंख हो तेरे खुले. एक ही मिले जन्म क्यों न ये तुझे मिले. पण तू मला एक इथे प्रश्न पडतो की 40 जणींना घेऊन एक गाणं तयार करणं तुझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं मला वाटतं. नाही, कसं आहे की हा करायचंय म्हटल्यानंतर सुरुवात केली, पुढे मागे काही विचार नाही केला, त्या गोष्टी सगळ्या होत गेल्या. आणि ज्याला म्हणतो ना, स्त्रियांबाबत असंही म्हटलं जातं ती तलवारी सारखीच आहे खरं तर, तिला तिची ताकद माहित नाहीये आणि एका म्यानात एवढ्या तलवारी खरं तर राहत नाहीत. नाही, पण वासुदेव जेव्हा घेऊन चाललेला तेव्हा ते रस्ता होत गेला, तसं माझं झालं. मी बऱ्याच जणींना विचारलं, मी म्हटलं त्याप्रमाणे मला अजून काही जणींना याच्यात इन्व्हॉल्व करायचं होतं की जेवढी त्याची स्ट्रेंथ ताकद वाढेल. काही जणींना जमलं नाही, काही जणींनी मला नाही सांगितलं, पण ज्यांनी आलं त्या ह्या विषयाकरता त्यांचं स्वागतच होतं. आणि ही गोष्ट घडत गेली अक्षरशः, त्याच्यात काही ठरवून काहीही झालेलं नाही. आणखी एक गोष्ट ह्याच्यात झाली की या अल्बम मध्ये, म्हणजे याला एक अल्बमच म्हणूया आपण, अंकुर नावाचा, ज्याच्यामध्ये हे एक मराठी गाणं आलं, एक हिंदी गाणं आलं आणि त्याने त्याच्यात ट्रॅक पण दिलाय, म्युझिक ट्रॅक, सो दॅट हे गाणं जिथे जिथे ज्यांना ज्यांना गावंसं वाटेल ते गाऊ शकतात. एकच मुद्दा हा, ह्यातला संदेश जो आहे तो पोचावा, किंवा आम्ही रेडिओच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचवतो हे गाणं, तर ते ऐकल्यानंतर, म्हणजे नुसता त्या रेडिओच्या कार्यक्रमाचा प्रोमो ऐकल्यानंतर मला स्वतःला आपल्या इंडस्ट्रीमधनं कितीतरी जणांचे फोन आले की तू खूप छान ह्याला गोष्टीला सपोर्ट करतेस, तर आम्हालाही आवडेल, पुढे मागे तू कधी काही केलंस तर आम्ही पण याच्यात आहोत. दुसरं गाणं करायची वेळ येऊ नये. हे प्रकरण ठोस विषय घेऊया आपण. दुसरा विषय घेऊ. स्त्री शक्तीवर एखादं गाणं, तिच्यातली एनर्जीवर. मी तुला प्रॉमिस करते यावेळेला मी नीट गाईन.
नाही, पण नाही, तू इथे छानच छानच गायलीस, गायलीस. actually. छानच गायलीस. मात्र इथे एक मुद्दा येतो की स्त्री सक्षमीकरणावर जसं मगाशी मी बोलता बोलता बोलून गेले होते, पण मुद्दा राहिला की बरेच प्रोग्राम होतात, बरेच कार्यक्रम राबवले जातात, पण नेमकं हे सक्षमीकरण कशाचं करायचंय याबाबत खूप गोंधळ असतो की नेमकं तिला कशा पद्धतीने आपण सक्षम करायचं. तुला काय वाटतंय? नाही, मला असंच वाटतं की मी जे मगासपासून एक मुद्दा मांडते तो की एक तर भेदभाव करू नका की ही स्त्री आहे. दुसरी गोष्ट, शिकू द्या तिला, तिला समाजात ताठमानेनं जगू द्या. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात की अगदी आपल्याही घरात घडतात की बाहेर जाताना किंवा काय नाही नाही तू नको करूस, तू कर रे, छोटीशी गोष्ट असेल, तिथपासनं तुम्ही खरं तर हा भेदभाव थांबवला पाहिजे. आज मुलींनी प्रत्येक क्षेत्रामध्ये हे केलं ना, म्हणजे काय मुलींमध्ये ताकद नाही तर नाही, रेसलिंगमध्ये सुद्धा आपल्या मुली आहेत. म्हणजे शारीरिक पुरुषांच्या दृष्टीने आपण बायका कमी असतो, पण मानसिक कदाचित ताकद आपली जास्त आहे. स्वतःची ताकद ओळखा, स्वतःतले गुण ओळखा. म्हणजे एक आम्हाला जनरली अनेक जण विचारतात की या क्षेत्रात यायला आम्ही काय करू किंवा येऊ का नाही, तर मी नेहमी म्हणते की आरशात बघा, तुमचं तुम्हाला कळेल की तुमच्यात काय आहे काय नाही. आरसा खोटं बोलणार नाही, स्वतःचं मन स्वतःची खोटं बोलणार नाही, एवढं संस्कारी आपल्या मुलांना करा. पण तुला असं कधी कोणी विचारलंय की मुलींसाठी ही फील्ड किती सुरक्षित आहे? अगदी विचारलं. तुझं उत्तर काय होतं? मी म्हणते आपल्यावर असतं ते, अगदी बरोबर. तुमच्यावर आहे ना. म्हणजे हे बघ, माणसाला माहिती असतं आपण काय करतोय प्रत्येक स्टेपला, बरोबर, आणि तो जे करतो ते जाणून बुजून विचार करून करतो. अरे रे झालं माझ्याकडनं, असं होत नाही. त्या माणसाला माहिती असतं की आम्ही काय करतोय, मी काय करते आहे. मला जर माहितीये की मी काय करते, आता मी 16 वर्ष काम करते, जर मला अशा मार्गाने पुढे जायचं असतं तर मी केव्हाच पुढे गेले असते, पण मला नाही जायचंय अशा मार्गाने. मग मला कधी काही खड्डे आले तर हरकत नाही, मी थांबीन, मी ते उडी मारून खड्ड्यातनं पुढे जाईन, पण म्हणून मी साधा सरळ सोपा रस्ता नाही निवडणार. तर हे आपल्यावर असतं. म्हणून तर म्हणते की हे संस्कार माझ्या घरातनं माझ्यावर झालेत. म्हणजे माझे आई बाबा या क्षेत्रात असल्यामुळे असेल, पण त्यांनी मला कायम सांगितलं की जे आधी इथे मनाला पटेल ते काम कर, ज्यातनं आनंद समाधान मिळेल ते काम कर, आणि त्यासाठी 100% प्रामाणिक मेहनत करायची तयारी ठेव. त्यानंतर यश आलं नाही आलं तरी तुझं समाधान तुझ्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि हे कुठलंही क्षेत्र असू दे. म्हणून मला असं वाटतं की जी स्त्री आहे तिचं सक्षमीकरण करायचं असेल तर पहिल्यांदा तिला एक माणूस म्हणून आदर करायला शिका. स्वतः तिने ते करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तिने चांगलं शिकलं पाहिजे. काळानुसार आपल्या आजूबाजूला काय झालंय याची जागरूकता ठेवून तिने पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. आणि घरात संस्कार करताना, म्हणजे आता मला जर मुलगा झालाय तर मी माझ्या मुलाला सांगणार की कधीही मुलगा मुलगी हा भेदभाव करायचा नाही. म्हणजे हे रादर हा मुद्दा मी सांगणारच नाही त्याला की ही मुलगी हा मुलगा नाही, मैत्रीण आहे, मित्र आहे. काय म्हणजे तुला माहितीये का, माझे अनेक मित्र मला काय रे कसं आहेस असं म्हणतात, आणि मी त्यांना म्हणते काय ग कशी आहेस. कारण मी मित्रही असू शकते एखाद्या मुलाची, आणि एखाद्या मुलीची मैत्रीणही असू शकते. माझ्यामध्ये दोन्ही कपॅसिटीज आहेत. सो आपली ताकद ओळखायला शिकणं आणि भेदभाव न करणं, इथून खरी सुरुवात होईल असं मला वाटतं. आणि स्त्रीकडे तो 6th सेन्स म्हणतात तो असतो, जो आता ती मुद्दा म्हणाली त्या मुद्द्याला धरून तो जर तिने ओळखला तर तिला कळतं कोण माणसं कशी आहेत आणि कसं आपण वागलं पाहिजे. एवढे मोठे मोठे कवी आणि लेखक लिहून गेलेत की स्त्री ओळखता येत नाही, तर नक्कीच तिच्यामध्ये काहीतरी आहे, आणि हे तिला तरी कळायला हवं की नाही. पुरुषांनाही काही कळू लागलंय तर स्त्रीला तरी आधी कळावं. सो ते स्त्रीला कळण्यासाठी घरातनच सुरुवात व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आणखीन एक मुद्दा मला इथे जाणीवपूर्वक इथे नमूद करावं असं वाटतं, ते म्हणजे सकाळ आणि सामतर्फे तनिष्का व्यासपीठ एक निर्माण केले गेले, ज्या व्यासपीठावर स्त्री सक्षमीकरणासाठी बरेच कार्यक्रम राबवले जातात. मला वाटतं पटकन कुठली गोष्ट थांबणार नसते एखादी सुरू झाल्यावर, पण किमान आपण म्हणतो की सुरुवात तर कोणीतरी करायला हवी. आणि मला वाटतं ती तुम्ही केलेली आहेत, कारण मी बघते, मी अनेकदा लावला चॅनल की ते मी बघत असते, आणि मला असं वाटतं की जसं आपल्या ह्याच्यामध्ये की काही बुजरी मुलं असतात, काही कॉन्फिडंट असतात, तर त्या बुजऱ्या मुलांना हात धरून न्यावं लागतं. तर मला असं वाटतं की ज्या बायका आहेत ज्यांना हे कदाचित स्वतःहून जमत नसेल बाहेर पडणं, किंवा त्यांना स्वतःची ताकद ओळखणं, किंवा आपल्या घराच्या बाहेर जाऊन स्वतःसाठी काहीतरी करणं,
त्यासाठी तुम्ही जो काही त्यांना हात दिलाय तो मला असं वाटतं की अतिशय योग्य आहे, ज्याची गरज आहे. आणि कदाचित आमचं गाणंही तेच काम करतं की तुम्हाला हात देतंय की तुम्ही हा हात पकडा, पुढे चला आणि अजून आपण सगळ्यांना एकत्र घेऊया. तर मला असं वाटतं की काळाची जी गरज आहे की ह्या बायकांना या सगळ्यात आपल्या काय म्हणूया आपण पिंजऱ्यातनं बाहेर आणायला पाहिजे किंवा चौकटीतनं बाहेर यायला पाहिजे आणि त्यांनी स्वतःला ओळखलं पाहिजे. म्हणजे जे होणारे गुन्हेही कदाचित कमी होतील. हे सगळंच कुठेतरी जो बॅलन्स हललेला आहे तो बॅलन्स आपण करण्यासाठी मला असं वाटतं की सकाळचं तनिष्का आणि त्या अनुषंगाने हे गाणं किंवा असं काम करणारे जे लोक आहेत त्यांनी हे खरंच करायला हवं, लोकांपर्यंत जायला हवं. त्यानेच कदाचित आपण काही वर्षांनी आपण हे सगळं मिटलं म्हणून इथे इंटरव्ह्यू करू शकतो. बरोबर आहे. तनिष्काबद्दल मला पण नक्कीच सांगावंसं वाटतं, कारण सकाळ ग्रुपशी मी अनेक वर्ष जोडलेली आहे. मी स्वतः 20 वर्षांपासून सकाळशी कनेक्टेड आहे आणि तेव्हापासून हा ग्राफ बघितला तर आम्ही सकाळसाठी कार्यक्रमही भरपूर केले. मी स्वतः सकाळमध्ये लिहिते, बऱ्याच वेळा लिहिले. पण तनिष्काच्या माध्यमातनं महाराष्ट्राच्या तळागाळात कोपऱ्यापर्यंत जाणं जे आहे ना ते खूप सुंदर झालंय. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणताही थॉट स्त्री सक्षमीकरणाचा हा तिथपर्यंत जाणं महत्वाचं आहे. ते काम आज तनिष्काने केलंय. ते सकाळ किंवा तनिष्का दोघां म्हणजे तुमच्याकडे ती ताकद आहे, त्या माध्यमाची ताकद आहे आणि तुमच्या मी असं म्हणेन की ही खूप चांगली गोष्ट आहे की तुम्हाला ती जाण आहे. बरोबर. आणि ती जाण असताना आणि आपल्याकडे ताकद असताना त्याचा योग्य वापर तुम्ही करताय असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा उत्तरा त्यांनी मला सांगितलं, मी साम टीव्हीचे सकाळ ग्रुपचे खूप आभार मानतो की तुम्ही एवढा पुढाकार घेऊन हा कार्यक्रम लोकांपर्यंत आणताय. हा मेसेज आहे, हा खूप महत्वाचा आहे. मला थँक्यू सो वाटतं मच. इतक्या छान चर्चेबरोबरच ना आता छान गाण्याने पण आपण या इंटरव्ह्यूला अगदी स्त्री ही केंद्रबिंदू आहे की तिच्या भोवती सगळं बाकीचं उर्वरित, म्हणजे आम्ही असं म्हणायला हरकत नाही की पुरुष हा जो आहे हा अक्षरशः तिच्यामुळे निर्माण झालेला आहे, कुठलाही पुरुष हा. तर मला असं वाटतं का म्हणजे गाण्यातलं जे शेवटचं कडवं आहे त्याच्यात असं लिहिलंय, मीच विश्वकारिणी मृदुल वाटते जरी, मी जिजाऊ देवकी अन उर्मिला मी जानकी, शौर्य प्रेम धैर्य त्याग मीच मायेचा झरा. प्राजक्ताने खरंच सुंदर लिहिलंय, आपण ऐकूया. मीच विश्वकारिणी मृदुल वाटते जरी, मी जिजाऊ देवकी उर्मिला मी जानकी, शौर्य प्रेम धैर्य त्याग मीच मायेचा झरा, पंख मोकळे नभात पसरू दे मला जरा, एकदाच जन्म मिळतो घेऊ दे मला जरा, एकदाच जन्म मिळतो घेऊ दे मला जरा.